तर मित्रांनो, आज आपण शेअर बाजार कोसळण्याची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत ते कारणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आता सध्यापासून काही 7-8 महिन्यापासून सतत शेअर बाजार हे मंदीमध्ये आहे, तर ते मंदीची कोणती कारणे आहेत, त्या मंदीचा धोका आत्तापर्यंत हा टळलेला आहे का नाही, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ व शेअर मार्केटचा अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता शेअर मार्केटमध्ये मंदी म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण आणि सर्वात बोलला जाणारा चर्चेचा विषय आणि पॉप्युलर विषय म्हणजे टॅरिफ प्लान. आता अमेरिकन जी काही चीनवर टॅरिफ सध्या लादलेला आहे, अमेरिकन या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगोदर सर्व देशांवर बऱ्याच देशांवर टॅरिफ लादलेलं होतं, पण त्या देशावरचं काही 90 दिवसासाठी पोस्टपोन करून ते रोखलेलं आहे आणि चीनवर सध्या हे टॅरिफ वॉर सध्या चीनचं आणि अमेरिकेचं हे चालू आहे. आता यानंतर चीन निर्यातीला 54% कर लादलेला. प्रत्युत्तर देण्यासाठी चीन व अमेरिका आयातीवर 34% कर लादला. याशिवाय चीन 7 प्रकारच्या दुर्मिळ पृथ्वी धातूच्या निर्यातीवर ही बंदी घातलेली आहे. तसेच अमेरिकन आणि भारतीय वैद्यकीय जसं की सिटी स्कॅन असेल, ट्यूबविरुद्ध अँटी डम्पिंगची जी काही चौकशी आहे, या चौकशी सुरू केलेली आहे आणि 16 अमेरिकन कंपन्यांवर निर्यात बंधनेही लादलेली आहेत. आता जागतिक वाढीबाबत चिंता. विश्लेषकांचा असा विश्वास आहे की टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेत महागाईही वाढू शकते. यामुळे मागणी कमकुवत होईल आणि मंदीचा धोका वाढेल. म्हणजेच हे शुल्क लक्षणीय आहेत. सुमारे 60% प्रभावित आयाती शुल्कावर 20%हून अधिक शुल्क आकारला जात आहे. यामुळे सर्व सरासरी जी काय भरती आहे 28.3%वर पोहोचते. क्षेत्रीय निर्देशांक हे घसरलेले आहेत. म्हणजेच जागतिक व्यापाराच्या तणावाच्या वाढीमुळे जे काही भारतातील चिंतेचे ऑटोमोबाईल असेल, IT असेल, धातू असेल, औषध किंवा ऊर्जा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये सरासरी 7%ची घट झालेली आहे. कशामुळे तर ह्या टॅरिफ प्लानमुळे, टॅरिफ वॉरमुळं ही झालेला आहे जे काही परिणाम आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. आता पुढचं कारण आहे की FIIची विक्री. FIIची विक्री ही FI कशामुळे विक्री करतात? भारतातून जे विक्री करत असताना FI सध्या रुपया कमजोर होत चाललेला होता. अगोदर रुपया कमजोर आणि डॉलर मजबूत, याच्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टरचं नुकसान होऊ शकतं, कारण की रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत ही कमी होत आहे. त्याच्यामुळे एकतर शेअर मार्केटमध्ये ही मंदीमुळे FIचं नुकसान होतं आणि इकडून डॉलरची किंमत वाढत आहे आणि रुपयाची किंमत डॉलरच्या पुढं कमी होत आहे. या ठिकाणाहून दोन्ही बाजूनं नुकसान FIचं होत असल्यामुळे FI ही विक्री करून आपला स्वतःचा डॉलर खरेदी करून, रुपया देऊन डॉलर खरेदी करून दुसऱ्या देशात इन्व्हेस्टिंग करण्यासाठी, अमेरिकेमध्ये त्यांच्या देशात इन्व्हेस्टिंग करण्यासाठी FIs निघून जाण्याचा जोर असल्यामुळेही FIsनी विक्री केल्यामुळे मार्केटमध्ये मंदी येण्याचं सुद्धा प्रमाण वाढलेलं होतं. आता जागतिक व्यापार युद्धातील तणाव हा शिगेला पोहोचल्यानंतर जागतिक नाणेनिधीकडून भारतीय शेअर्सच्या खरेदीतील पुनरुज्जीवन उलटले आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रामधील परदेशी संस्थात्मक गुंतवणूक म्हणजेच FI निव्वळ विक्रेते राहिले आहेत. यामुळे दरवर्षी 1.5 ट्रिलियन इतका निधी बाहेर गेला आहे. याच काळात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1.93 लाख कोटीची किंमतीचे हे शेअर्स खरेदी केलेले आहेत. म्हणजे त्यांनी विक्री केल्यानंतर घरेलू निवेशकांनी, आपल्या भारतातील निवेशकांनी, जसं मोठमोठे निवेशक असतील, म्युच्युअल फंड असतील, अशांनी गुंतवणूक करून 1.93 लाख कोटीची गुंतवणूक केलेली आहे. आणि शेअर बाजार वाढण्यासाठी RBIची पण महत्त्वाचे काही निर्णय असतील किंवा बैठका असतील किंवा जे काय आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहेत, त्या लिस्टेड कंपन्याची तिमाही निकाल, क्वार्टरली जे काय रिझल्ट लागतात ते कशा पद्धतीनं लागणार आहेत किंवा कशा पद्धतीनं त्या रिझल्टवर बऱ्याच गोष्टी ह्या अवलंबून आहेत. त्याच्यामुळे रिझल्ट कशा पद्धतीने लागतात, त्या रिझल्टचा नफा हा फायदेशीर, जास्त प्रॉफिटेबल लागणार आहे का कमी प्रॉफिट होणार आहे, याच्यावर पण मार्केटची ही स्थिती अवलंबून आहे. सर्वात महत्त्वाचं आणि जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे टॅरिफ वॉर. म्हणजे या टॅरिफमुळं जे काय बाजारामध्ये असंतुलन म्हणजे कशावरच विश्वास राहिला नाही. म्हणजे कधी तेजी येऊ शकते आणि कधी मंदी येईल याचं कोणतंही भान बाजाराला राहिलेलं नाही. आता सध्याही डोनाल्ड ट्रम्प यांनी
30 दिवसाचा म्हणजे जे काही 90 दिवसासाठी दुसऱ्या देशांसाठी टॅरिफ हे थांबवलेलं आहे, म्हणजे बंद केलेलं नाही, फक्त थांबवलेलं आहे. आणि सध्या चीनवर 100%, 150% हे एकमेकांचं व्यापारी युद्ध हे चालू आहे. हे आणखीन युद्ध टळलेलं नाही. आता हे टॅरिफ वॉर कोणत्या दिशेनं जाईल, याला योग्य पद्धतीनं ह्या गोष्टीला हाताळणी करतील का नाही, याच्यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. आज सध्या शेअर मार्केट वर जाण्याचं कारण असं आहे की सध्या क्वार्टरली जे काही तिमाही रिझल्ट असतात कंपन्याचे हे चांगले येत आहेत. HDFC बँक असेल, IT सेक्टरमधल्या काही कंपन्या आहेत, त्यांचे रिझल्ट सध्या चांगले आहेत. याच्यामुळं आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष ही टॅरिफबद्दल काही बोलण्यासाठी पण भारतामध्ये आलेले आहेत. याचा सकारात्मक परिणाम होईल अशा दृष्टिकोनातून हे मार्केट हे सध्या आज वर गेलेलं आहे. परंतु हा धोका पूर्णपणे टळलेला नाही, हे सर्व गुंतवणूकदारांनी ध्यानात घेणं व लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला व दररोज शेअर मार्केटच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण की आपण मराठीमधून माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व मराठी भाषिकांना, महाराष्ट्रामधील सर्वांना शेअर मार्केट हे सहजासहजी समजावं या उद्देशाने चॅनल चालू केलेलं आहे. धन्यवाद.